नमस्कार. तर मी तुमची सर्वांची लाडकी, महाराष्ट्राची लाडकी सुंदरी. तर आज मी माझ्या मम्मीसोबत आणि माझ्या भावासोबत चालली एका लग्नासाठी. तुम्ही म्हणताल की तुझ्या लग्नाची वाट बघत बघत आम्ही म्हातारे झालो पण तू काय लग्न करत नाही. तर अशाच पद्धतीने मी आज एक प्रवास करते आणि त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे एक छानसे लग्न जे आमच्या पद्धतीत आहे. आमची कशी पद्धत असते लग्नाची हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. फ्री फायर बैगन भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? ये कहाँ फंस गया? तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की हे नेमकं काय चाललं आहे, तर तुम्हीच बघा. बाबा टिल्लू त्यानंतर ना असंच धिंगाणा मस्ती करत आम्ही नवरदेवाला आतमध्ये घेतलं आणि इकडे तुम्ही बघू शकता की त्याचं स्वागत कसं चालू आहे. पुढे आल्याच्या नंतर ना आम्ही सगळी मजा मस्ती करून झाल्याच्या नंतर ना बसलो आम्ही मस्त अशी मेहंदी काढायला. तर तिथे काय धिंगाणा झाला हे तुम्हीच बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की आजचा धिंगाणाचा ब्लॉग कसा वाटला. बघू हे प्लीज गाईज कमेंट करून सांगा कमळाचं फुल बरोबर आलंय का. सोनू तुझं काय मध्ये काय काढलं तू किती शुअर आहेस? माझा ऑरा मायनस मध्ये नको टाकू तू. बोल काय बोलू आता? अरे तूच म्हणते बोलायचं. दाखव की माय बांगडा दाखव ग. नको करू भाई. माझी मेहंदी दाखव ग. छान. नवरदेव नवरी सगळे लांब राहिले आणि हे नवरदेवाच्या बहिणीचीच मेहंदी बघा. काय नाव लिहिलंय? प्रतीक्षा. कोणाचं अक्षर आहे? एवढं सुंदर अक्षर. काहीच मेहंदी काढलेली नाही बघू शकता. कुठली अंगली मावशी दिसते? ही माझी नात्याने मावशी लागते पण आम्ही बहिणीसारखंच आहोत. आधीचा ब्लॉग तर अजून पोस्ट होतोय माझा. ऍड कर ना मग आकाचा ब्लॉक आहे. अरे भाई तुझं लग्न बसलाय समोरच आहे फक्त. जा ती गोळी आण समोर जर आली तर मग उडवतो. त्यानंतर ना आम्हाला निघायचं होतं सकाळी लवकर कारण की आम्हाला 10 पर्यंत पोहोचायचं होतं बुलढाणा इथे. तर इकडे तुम्ही बघू शकता की रात्रीच्या 3 वाजता आम्ही सगळेजण आवरून फ्रेश मूडने निघालोय लग्नासाठी. त्यानंतर ना एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो आणि इकडे पाठीमागे सगळेजण होते. मम्मी वगैरे पण माझ्यासोबत होती. गाडीमध्ये बसल्याच्या नंतर ना प्रवास एवढा सुंदर झाला आणि खूप त्रासदायक पण झाला कारण की पहिल्यांदा मी फर्स्ट टाइम एवढा लांब चालले होते. हे सोबत सगळेच होते. मम्मी तर मस्त आराम करत होती आणि इकडे संग्राम पण माझ्यासोबत होता. फायनली आम्ही पोहोचलो लोकेशनला आणि इकडे तुम्ही बघू शकता की लग्नाच्या घरी किती मस्त असं वातावरण होतं आणि अशा वातावरणामध्ये आज होणार होतं आमच्या मामाचं लग्न. तर माझ्या मामाच्या लग्नाला तुम्हीही यायचं असं मी म्हणू शकत नाही कारण की ऑलरेडी मी लग्नामध्ये आहे. आणि इकडे बघू शकता की नवरदेव बसलेले आहेत आणि त्यांचेच फादर म्हणजे काका जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. इकडे इतके खुश होते आणि इकडे आहेत आमचे काका जे मम्मी काका म्हणते मीही काका म्हणते. तर हे आहेत आमचे काका आणि आता पांढरे कपडे घातलेत आत्ताच आंघोळ करून. पण विषय असा झालाय आमच्या मोठ्या मामींनी केली यांना हळदीला आला सुरुवात त्याच्यामुळे आता हा पोशाख उतरवावा लागतो. ह्याच्यावर तुमचं मत काय? हा उतरावा लागेल. आता हळदी लावणार आहेत.